पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्थेनं नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली आहे। पतसंस्थेनं सुमारे 2,66,00,000 रुपयांचा ढोबळ नफा कमावलाय। पतसंस्थेचे चेअरमन डी.जी. पाटील यांनी ही माहिती दिली। संस्थेची घोडदौड सुरू असल्यानं सभासद, ठेवीदार, कर्जदारांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। कोल्हापूर जिल्ह्यात आर्थिक प्रगतीचा भक्कम आधारस्तंभ ठरलेल्या पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्थेनं संपलेल्या आर्थिक वर्षात यशाचा नवा अध्याय निर्माण केलाय। सन 2025-26 या आर्थिक वर्षात संस्थेला 2,66,00,000 रुपयांचा ढोबळ नफा मिळालाय। संस्थेचे चेअरमन डी.जी. पाटील यांनी याबाबतची माहिती दिली। सुयोग्य नियोजन, पारदर्शक कामकाज आणि सभासदांच्या अढळ विश्वासाची पोचपावती असल्याचं डी.जी. पाटील यांनी म्हटलंय। 31 मार्च 2026 अखेर स्वभाग भांडवल आणि निधी 12,90,00,000 रुपयांवर गेलाय। 117 कोटी रुपयांच्या ठेवी असून 46,88,00,000 रुपयांची गुंतवणूक केली आहे, तर 78 कोटी रुपये कर्ज वितरण केलंय। संस्थेचं खेळतं भांडवल 137,72,00,000 रुपयांचं असून आर्थिक सक्षमतेची ठोस झलक यातून दिसून येते। आधुनिकतेचा स्वीकार करत संस्थेचं मुख्य कार्यालय आणि 10 शाखा संगणकीकृत केल्या आहेत। 7 शाखा स्वमालकीच्या इमारतीमध्ये आहेत। सभासद आणि ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत कर्ज परतफेडीसाठी 2% व्याज परतावा सवलत जाहीर करण्यात आली आहे। कर्जदाराचा आकस्मिक मृत्यू झाल्यास लाख रुपयांचं कर्ज जीवन सुरक्षा योजनेतून माफ करण्याची तरतूद आहे। यावेळी व्हाईस चेअरमन आर.एस. पाटील, संचालक एस.डी. पाटील, सरदार पाटील, संभाजी कराळे, विलास खांडेकर, पी.के. तुरंबेकर, गजानन माने, ॲडव्होकेट के.जी. लवटे, व्यवस्थापक कृष्णात मगदूम उपस्थित होते।